नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्वयंमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। मी इकॉनॉमिक्स हा विषय टीच करत आहे। याच्यामध्ये ज्या भाषेमध्ये मूळ भाषेमध्ये मी इकॉनॉमिक्स शिकले, मलाही असं वाटलं की त्या एक्झाम्पल्स थ्रू त्या सोप्या सोप्या ट्रिकमधून मी तुम्हालाही कसं इकॉनॉमिक्स शिकवेल आणि कसं इझी लेवलला सरळ सेवेला जी लेवल असते त्या लेवललाच तुम्हाला इकॉनॉमिक्स कळावं आणि त्याच्यामधून तुम्हाला काय होईल, भरपूर आउटपुट मिळावं आणि भरपूर तुमचा काय होतं त्याच्या इकॉनॉमिक्समध्ये तुमचे प्रश्न बरोबर यावे आणि भरपूर तुम्हाला त्याचा काय व्हावा, फायदा व्हावा। त्याच्यामुळे लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, दारिद्र्य हा टॉपिक बघितला, जे काय अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे इकॉनॉमिक्समधला। कुठल्याही एक्झाममध्ये तुम्हाला ॲटलिस्ट एक तरी प्रश्न दारिद्र्यावर विचारतात, त्याची आकडेवारी वगैरे। आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेत। त्यानंतर प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र कुठलं असतं ते पण लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितले। आपण दारिद्र्य टॉपिक लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट केलाय। आजच्या लेक्चरमध्ये आपण बेरोजगारी हा टॉपिक बघणार आहोत। दारिद्र्यामध्ये मी तुम्हाला सापेक्ष निरपेक्ष मधला फरक वगैरे समजावला। त्यानंतर महत्त्वाची कमिटी 1989 मधली लकडावाला कमिटी यांनी दारिद्र्य फर्स्ट टाइम मोजलं होतं, कसं किती त्यांनी पर्सेंटेज सांगितले वगैरे, ते आपण काय लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे। ओके, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक बघितला MPI। याच्यामध्ये ऑक्सफर्ड आणि UNDP दोघांनी मिळून काय MPI 2010 पासून सुरुवात केली MPI ची। हे सगळ्या गोष्टी आपण ह्या सगळ्या गोष्टी एक्झाम मध्ये महत्त्वाच्या आहेत, विचारल्या जातात। त्याच्यामुळे हे जे स्टॅटिक डेटा आहे ना, हे काय पाहिजे आपल्याला, पाठच पाहिजे। ओके, बेरोजगारी। आता बेरोजगारी एक जनरल मध्ये काय असतं की रोजगार मिळवण्यासाठी जे काही लोक अवेलेबल आहेत, की कोणतं वयोगट 15 ते 59 वयोगटामधले 15 ते 59 वयोगटामधले जे काही व्यक्ती रोजगार मिळवण्यासाठी अवेलेबल आहेत, पण ते काय रोजगार मिळवू शकत नाहीयेत कुठल्या तरी कारणामुळे। काय त्यांना कुठले कारण असू शकतं, तांत्रिक असू शकते, चक्रीय असू शकते, छुपी बेरोजगारी, बरेच प्रकार आहेत। त्याच्यापैकी कुठल्या तरी प्रकारामध्ये कोणीतरी मोडत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, बेरोजगारी निर्माण होत असते। ओके, मग जनरली आपण म्हणजे एक जनरल डेफिनेशन काय करू शकतो की रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या परंतु रोजगार न मिळालेल्या व्यक्तीस काय म्हणणार आपण, बेरोजगार म्हणणार, किंवा काय म्हणणार, बेकार हा शब्द आपल्याला थोडा वेगळा वाटतो, त्याच्यामुळे काय म्हणणार आपण, बेरोजगार म्हणणार। राष्ट्रीय नमुना पाहणी संस्थेने भारतातील बेकारी मोजण्याची 3 मापे निश्चित केली। किती? 3 मापे निश्चित केले। कोणती? दैनिक स्थिती बेकारी, दैनिक स्थिती बेकारी म्हणजे डेली स्टेटस। ओके, त्याच्यामध्ये काय करणार, ते 365 दिवसाचा म्हणजे वर्षभराचा। ओके, वर्षभराचा काय कालावधी लक्षात घेणार। त्याच्यापैकी जर 30 ते 183 दिवस जर तो काम करत असेल तो व्यक्ती, किती, 30 ते 183, मॅक्झिमम किती, 183 दिवस जर त्याला 365 दिवसापैकी काम मिळत असेल, तर ते आपण काय ठरवणार की तो काय आहे, बेरोजगार नाही आहे, ते काय आहे, रोजगारीत आहे। ओके, एवढं ॲटलिस्ट त्याला काम मिळायला पाहिजे होतं। साप्ताहिक स्थिती काय, 7 दिवसात 1 तास सुद्धा काम न मिळालं, 7 दिवसात म्हणजे आठवड्याला, हे कसं आहे मग, साप्ताहिक वीकली आहे। कसं आहे, वीकली, म्हणजे एका आठवड्यामध्ये एका दिवसाला जर ते 1 तास पण काम करत असेल, म्हणजे 7 दिवसात किती, 7 तास काम, दिवसाला 1 तास काम करत असेल, तर ते कसं समजायचं मग आपण, त्याला रोजगार आहे समजायचं। पण इथे काय विचारले की 7 दिवसात 1 तास सुद्धा त्यांनी काम न मिळालं, त्याला 1 तास सुद्धा काम नाही मिळालं, एका दिवसाला 1 तास सुद्धा काम न मिळालं, त्याच्यामुळे तो काय झाला मग, साप्ताहिकली बेरोजगार झाला। साप्ताहिक स्थिती। कायम व खुली बेकारी, कायम व खुली बेकारी म्हणजे काय की 0 रोजगार, दिवसाला काय काहीच 1 तास पण त्याला काम नाही मिळते, त्याच्यामुळे तो कसा असणार, कायम बेकारी किंवा खुली बेरोजगार, म्हणजे पूर्णपणे काय असणार, ते बेरोजगार असणार, पूर्णपणे बेरोजगार। ग्रामीण बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी। हंगामी बेरोजगारी काय म्हणणार, जे कशामुळे तयार होणार, हंगामामुळे तयार होणार। खरीप हंगाम, रब्बी हंगाम, म्हणजे जसं हंगाम चेंज होईल त्याच्या वाईज कसं होणार, बेरोजगार होणार। म्हणजे आता खरीप हंगामामध्ये त्यांनी खरीप पिकं घेतली, खरीप पिकामधून त्यांना खूप सारं उत्पन्न मिळालं, पण जेव्हा दुसरा हंगाम येईल त्यावेळेस
ते काय होणार मग, तो जो पिरियड राहणार काय राहणार, बेरोजगारीमध्ये राहणार, कारण त्यांचा जे पिरियड होता ते गेला. याचंच एक्झाम्पल म्हणून आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो की पर्यटन क्षेत्र. पर्यटन क्षेत्रामध्ये जेव्हा पावसाळा असतो, सगळीकडे हिरवळ असते, कुठलं फेस्टिवलसाठी एखादं देवस्थान फेमस असतं, तर जेव्हा ते फेस्टिवल असेल किंवा जेव्हा पावसाळा असेल तेव्हाच पर्यटक लोक काय होतात, फिरायला जास्त जातात. म्हणजे त्या काळात पर्यटन क्षेत्राचं काय, पर्यटन क्षेत्रातले तिथले जे लोक आहेत ते तेवढ्या काळामध्ये काय असतात, रोजगारीत असतात. मग इतर काळात काय असणार, ते बेरोजगार असणार. ओके, मग याचं म्हणणं काय आहे की जे हंगामी बेरोजगारी म्हणजे काय की मोसमी बेकारी असे सुद्धा म्हणतात. भारतातील शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाळ्यात काम मिळतं आणि उन्हाळ्यात काम मिळत नाही. म्हणजे काही पिरियडमध्ये काम मिळतं, काही पिरियडमध्ये काम मिळत नाही. त्याच्यामुळे ह्या बेकारीला किंवा बेरोजगारीला काय म्हणणार, हंगामी बेरोजगारी. ओके, त्यानंतर प्रच्छन्न व छुपी बेरोजगारी. छुपी बेरोजगारी एक्झाममध्ये 1 लाईनमध्ये विचारलं जातं आणि अत्यंत सोपी कन्सेप्ट आहे. छुपी बेरोजगारी काय की ज्या ठिकाणी 3 जण कामाला लागतात शेतासाठी, त्या ठिकाणी 5-5 जण काम करतात. का, कारण घरी 5 जण अवेलेबल आहेत म्हणून 5 जण काय करतात, शेतीच करतात. पण आवश्यकता फक्त 3च लोकांची आहे तिथे. 3च लोक ते शेती केले तरी तेवढंच उत्पन्न मिळणार आहे आणि 5 लोकांनी पण तिथं काम केलं तर तेवढंच उत्पन्न मिळणार आहे. मग बाकीचे जे 2 जण आहेत जे एक्स्ट्रा काम करताय शेतीमध्ये, त्यांची काय असणार आहे, काय म्हणतात त्याला, मार्जिनल उत्पादकता, काय, सीमांत उत्पादकता, मार्जिनल किंवा सीमांत उत्पादकता काय असते, सीमांत उत्पादकता 0 असते त्यांची, 0. ते दोघं काम तर करताय पण प्रोडक्शन त्यांच्यामुळे थोडी जास्त वाढते. जेवढे 3 जण करताय तेवढे 5 जण करताय. त्याच्यामुळे काय, मग ती कोणती बेरोजगारी असणार, छुपी बेरोजगारी असणार. ती आपल्याला बेरोजगारी दिसणार नाही बेरोजगार आहेत म्हणून, कारण काम तर 5 जण करताय, पण ती कशी असणार मग, छुपी बेरोजगारी असणार. आणि छुपी बेरोजगारी कुठे सापडते, विकसनशील व विकसित देशात छुपी बेकारी ही मूलभूत समस्या आहे. कामापेक्षा अधिक श्रमिक उपलब्ध असणे, म्हणजे काम 3 आणि उपस्थित किती, 6 जण. शहरी बेरोजगारी. शहरी बेरोजगारीमध्ये कुठली आहे मग, तांत्रिक आहे, संघर्षणात्मक आहे, घर्षणात्मक आहे, सुशिक्षित आहे. आता एक एक बघू आपण काय आहे. तांत्रिक बेरोजगारी, नावावरूनच कळतं की तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे काय होतं की जे लोक काम करत आहेत ते तंत्रज्ञानामुळे ते काम होत असल्यामुळे लोक काय होतात मग, बेरोजगार होतात. त्याच्यामुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण होते. तंत्रज्ञानामुळे आलेली बेकारी किंवा बेरोजगारी. पूर्वी 8 कामगार काम करत असत, आता त्या ठिकाणी एक संगणकच काम करते. 8 कामगाराचं काम एकच संगणक करते. म्हणजे ते 8 लोक काय झाले, बेरोजगार झाले. कशामुळे, तंत्रज्ञानामुळे. मग कुठली बेरोजगारी तयार झाली, तांत्रिक बेरोजगारी. संगणकीकरणामुळे तांत्रिक बेकारीत काय होते, वाढ होते. ओके, सध्याच्या काळामध्ये आता AI आले, किती सारे सॉफ्टवेअर टूल्स आलेत, किती सारे रोबोट्स काम करतात, मशीनला लर्न केलं जातं, ती मशीन स्वतः काम करते. त्याच्यामुळे काय होतंय की बेरोजगारीचं प्रमाण लोकांमधलं वाढत चाललंय. कशामुळे, तंत्रज्ञानामुळे. संघर्षणात्मक आणि घर्षणात्मक बेरोजगारी. आता संघर्षणात्मक बेरोजगारी काय असेल, आपल्याकडे आहे एक स्किल, कंपनीला पाहिजे दुसरं स्किल. म्हणजे आपल्याकडे चांगलं काहीतरी प्रोडक्ट बनवायचं स्किल आहे, पण कंपनीला प्रोडक्टचं स्किल नाही लागत. त्यांना व्यवस्थित सेवा देणारं स्किल पाहिजे असेल, एखादी कम्युनिकेशन स्किल पाहिजे असेल ना, आपल्याकडे एखादं प्रोडक्ट बनवायचं स्किल असेल. म्हणजे दोघांमध्ये काय झाला, संघर्ष निर्माण झाला. आणि संघर्षामुळे मग काय झालं, ह्या व्यक्तीकडे स्किल असून, प्रोडक्ट बनवायचं स्किल असून, त्याच्यामध्ये कुशल असून पण ते काय होते, बेरोजगार राहते. मग संघर्षणामुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला काय म्हणणार, संघर्षणात्मक किंवा घर्षणात्मक बेरोजगारी. श्रमाची मागणी व श्रमाचा पुरवठा यामधील संतुलन बिघडल्यास, म्हणजेच आर्थिक संघर्षणामुळे संघर्षणात्मक व घर्षणात्मक बेकारी काय होते, निर्माण होते. श्रमाची मागणी व श्रमाचा पुरवठा यामधील संतुलन बिघडल्यास, श्रमाची मागणी वेगळी असेल आणि श्रमाचा पुरवठा वेगळा असेल, या दोघांमध्ये घर्षण निर्माण झालं, त्याच्यामुळे कुठली निर्माण झाली, संघर्षणात्मक बेरोजगारी. त्यानंतर बोलूया सुशिक्षित बेरोजगारीकडे. सुशिक्षित बेरोजगारी आजकालच्या काळामध्ये जास्त बघायला मिळते. का, कारण
शिक्षण आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते सरकारी योजनांमुळे, किंवा सरकार इझिली सगळ्यांना शिक्षण गावागावापर्यंत पोहोचवत आहे आणि सगळ्यांना शिक्षणाचं महत्त्व कळालेलं आहे. ऑलमोस्ट सगळे पॅरेंट्स सगळ्यांना सगळेच विद्यार्थ्यांना काय करतात आजकाल शिक्षणाच्या सोयी काय उपलब्ध करून देतात. त्याच्यामुळे शिकलेले तर सगळेच आहेत, बट काय त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना योग्य काम मिळत नाही. जे त्यांचं शिक्षण आहे त्या शिक्षणानुसार त्यांना योग्य काम मिळालं नाही, म्हणजे कुठली बेरोजगारी झाली, ती सुशिक्षित बेरोजगार झाली. ओके, सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे त्याला काय म्हणणार आपण, पांढरपेशी बेकारी. भारतात सुशिक्षित असूनही काम मिळत नाही. शहरातील उच्च शिक्षित तरुण वृद्धांची बेकारी, अपंगाची बेकारी, शास्त्रज्ञ तंत्रज्ञानाची बेकारी असे याचे अजूनही उपप्रकार पडतात. ओके, किंवा उच्च दर्जाचं शिक्षण आहे आपलं, आपण डॉक्टर आहोत, डॉक्टर असूनही आपल्याला काय कमी दर्जाचं काम करावं लागत असेल तर मग ती पण सुद्धा सुशिक्षित बेरोजगारीमध्ये मोडते. चक्रीय बेरोजगारी. आता चक्रीय बेरोजगारी काय आहे, अर्थव्यवस्था जेव्हा तेजीचा काळ असतो, म्हणजे अर्थव्यवस्था ब्लूम असते, लोकांची मागणी जास्त, पुरवठा जास्त, सगळ्या गोष्टी ब्लूम मध्ये असतात, त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस बेरोजगारी नाही राहत, म्हणजे त्यावेळेस सगळे रोजगारीत राहतात, अर्थव्यवस्था पण एकदम हाय लेवलला असते. पण चक्र नेहमी हाय राहतं का, अर्थव्यवस्थेत चक्र कधी हाय राहतं कधी लो राहतं, कधी हाय राहतं कधी लो राहतं, म्हणजे कधी तेजी येते कधी मंदी येते. मग मंदीच्या काळामध्ये काय होतं, लोक बेरोजगार होतात आणि तेजीच्या काळामध्ये परत रोजगार मिळायला सुरुवात होते. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या सायकलनुसार जसं अर्थव्यवस्थेची चक्र बदलेल तसं जर लोकांच्या रोजगाराची स्थिती बदलत असेल तर मग ती कुठली बेरोजगारी समजणार आपण, चक्रीय बेरोजगारी. म्हणजे तेजी मंदीवर आधारित चक्रामुळे निर्माण होणारी बेरोजगारी म्हणजे कुठली, चक्रीय बेरोजगारी. कधी काय येते, तेजी येते, परत काय येते, मंदी येते, आणि परत येते मंदी, मंदीपासून परत तेजी, तेजीपासून परत मंदी, मंदीपासून तेजी, असं जर चक्रामुळे होत असेल तर चक्रीय बेरोजगारी. ओके, आता संरचनात्मक बेरोजगारी. संरचनात्मक बेरोजगारी एक थोडंसं वेगळं कन्सेप्ट आहे. संरचनात्मक बेरोजगारीमध्ये तुम्ही असं म्हणू शकता की तुमच्या अर्थव्यवस्थेची संरचनाच अशी आहे, तुमची अर्थव्यवस्था बनलेलीच अशी आहे की त्याच्यामुळे सगळे लोक काय होत आहे, बेरोजगारच राहत आहे. संरचना म्हणजे कशी, देशातील अर्थव्यवस्थेत संरचनात्मक व तंत्रज्ञानात्मक बदल झाल्याने निर्माण होणाऱ्या बेकारीला संरचनात्मक बेरोजगारी असे म्हणतात. उदाहरणार्थ, स्वतःच्या दुचाकी चारचाकी वाहनामुळे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांच्यावर काय आली, बेरोजगारीची वेळ आली. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर वाढला, त्याच्यामुळे सगळ्यांकडे गाड्या अवेलेबल झाल्या, कार अवेलेबल झाल्या, आणि जे ऑटो रिक्षावाले आहेत ते कसे बेरोजगार झाले. आता हे कोणी मुद्दामून नाही केली, ही संरचना तशी तयार झाली आहे, स्ट्रक्चरली तसं फॉर्म झाले. ते फॉर्म झाल्यामुळे काय झालं, काही लोक बेरोजगार झाले. भारतातील बेकारी कमी करण्यासाठी 1970 मध्ये न्यायमूर्ती भगवती समिती नेमली होती. कोणती समिती, न्यायमूर्ती भगवती समिती. 1970 मध्ये भारतातील बेकारी कमी करण्यासाठी यांच्या शिफारसीनुसार ग्रामीण बांधकाम योजना सुरू करण्यात आली. तात्काळ योजना, लघु सिंचन, भूसंधारण, रस्ते निर्मिती इत्यादी मधून वर्षातून 10 महिने रोजगार उपलब्ध करून दिला जातो. जी आपली नरेगा योजना आहे, काय महात्मा गांधीची जी नरेगा योजना आहे ना, त्या योजनाद्वारे सुद्धा ॲटलिस्ट 100 दिवस तरी तुम्हाला रोजगार दिला जाईल अशी हमी दिली जाते. आणि ती पण कशी, आपल्या रोजगाराशी रिलेटेड काय आहे योजना, रोजगाराशी रिलेटेड योजना सुद्धा वन लाइनरमध्ये किंवा तुम्हाला त्याचे जे उद्देश आहे, उद्देश कोणासाठी आहे वगैरे हे क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे त्या योजना सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्यायला पाहिजे. सापेक्ष गरिबी हे सर्वसमावेशक संकल्पना आहे. सापेक्ष आणि निरपेक्ष मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितले, आता पण सांगते की सापेक्ष म्हणजे काय. सापेक्ष म्हणजे श्रीमंताच्या तुलनेत गरीब किती गरीब आहेत, म्हणजे जेव्हा श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये तुलना येते त्यावेळेस त्यावेळेस कुठली गरिबी म्हणणार तुम्ही, सापेक्ष दारिद्र्य किंवा सापेक्ष गरिबी. ही काय आहे मग,
सर्वसमावेशक आहे. सापेक्ष दारिद्र्य कुठे पण सापडतो, कुठे पण जा तुम्ही, अमेरिकेत जा, कॅनडा जा, फ्रान्स जा, इंग्लंड जा, UK जा, कुठे पण जा, काय असणार, कुणीतरी कोणापेक्षा श्रीमंत असणार, कुणीतरी कोणापेक्षा गरीब डेफिनेटली असणार. त्याच्यामुळे कुठली सापेक्ष दारिद्र्य निर्माण होणार. आणि ही कुठे सापडते, पूर्ण जगात सापडते. आणि याचं निर्मूलन करणं शक्य आहे का? नाही, याचं निर्मूलन करणं कधीही शक्य नाहीये. पण निरपेक्ष दारिद्र्य आपण त्याचं निर्मूलन करू शकतो का? यस, डेफिनेटली आपण निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करू शकतो. ओके. व्यापार चक्रामुळे चक्रीय बेरोजगारी निर्माण होते. हे व्यापार चक्रामुळे तुम्हाला सांगितलं, जी तयार होते ना तेजी मंदीमुळे, ती चक्रीय बेरोजगारी सुद्धा त्याला म्हणतात. घर्षणजन्य बेकारी तात्पुरत्या स्वरूपाची असते. तात्पुरत्या स्वरूपाची असते कारण आपल्याकडे एखादं स्किल आहे, मी तुम्हाला सांगितलं, आणि कंपनीला दुसरं स्किल लागते. तर दोघांमध्ये काय झालं, घर्षण निर्माण झालं. त्याच्यामुळे तो काही काळासाठी बेरोजगार राहिला. पण अशी कंपनी जर स्थापन झाली की त्याची स्किलचं डिमांड आहे त्या कंपनीला, मग तो काय करणार, त्या कंपनीमध्ये जाणार. म्हणजे तो कधी ना कधी काय होणार आहे, रोजगारीत होणारच आहे. त्याच्यामुळे ते कशी तात्पुरत्या स्वरूपाची आहे घर्षणात्मक. ऐच्छिक बेकारी ही काल्पनिक बेकारी आहे. ऐच्छिकरित्या म्हणजे स्वतःहून त्याला काम करायची इच्छा नाहीये किंवा स्वतःहून त्याला वाटते की मला आता काम नाही करायचं, ते ऐच्छिकरित्या बेरोजगार राहते. त्याच्यामुळे ती काय आहे, ती काय आहे, काल्पनिक बेकारी आहे. म्हणजे त्यांनी कल्पना केली, त्याच्यामुळे तयार झाली, त्याच्यामुळे तो ऐच्छिकरित्या बेकार आहे. न्यून अर्ध बेकारी व्यक्तीच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर होऊ शकत नाही. न्यून अर्ध बेकारीत व्यक्तीच्या क्षमताचा पूर्णपणे वापर होऊ शकत नाही. आता रोजगार बेरोजगारीच्या आकडेवारीचे गणनेचे प्रमुख आता रोजगार, एवढे जण बेरोजगारीचा दर आहे, तेवढा रोजगाराचा दर आहे, एवढे लोक रोजगारीत आहेत, तेवढे बेरोजगारीत आहेत. हे सगळं मोजण्यासाठी कोणती तरी संस्था पाहिजे ना. ती संस्था असेल तर आपल्याला कळेल की अरे एवढे लोक बेरोजगार आहेत, एवढे लोक दारिद्र्यामध्ये आहेत. मग सरकार त्या बेसिसवर तर योजना काढणार, त्या बेसिसवर तर लोकांना सांगणार की लोकांपर्यंत बेकारी हटवण्यासाठी, दारिद्र्य हटवण्यासाठी प्रयत्न करणार. त्याच्यामुळे कुठली तरी संस्था महत्त्वाची आहे. मग कुठली संस्था आहे? NSSO. कुठली? NSSO. NSSO काय करते? आपलं बेरोजगारी, दारिद्र्य मोजण्याचं काम करते. त्यानंतर जनगणना केली जाते. रोजगार आणि प्रशिक्षण महासंचालक काय करतात? आकडेवारी, ते सुद्धा आकडेवारी काढतात. सरकारने 1950 ला NSS ची स्थापना केली. कधी? 1950 ला. फक्त काय स्थापन केलं? NSS. पण याच्यामध्ये NSSO म्हटलं मी, O कधी ऍड झालं? NSSO कधी झालं? हे 1970 मध्ये. ओके, 1970 मध्ये त्याचं रूपांतर कशात झालं? NSSO मध्ये झालं. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय हे त्याचं काय आहे? फुल फॉर्म आहे. प्रमुख 3 पद्धती पुढील प्रमाणे आहेत. नित्य प्रमुख आणि दुय्यम दर्जा. नित्य प्रमुख म्हणजे 365 दिवस काम, आणि दुय्यम दर्जा म्हणजे एखादं काम तो करत असेल, ते काम करत असताना सुद्धा एखाद्या दुय्यम कामात, म्हणजे एखाद्या अजून एका कामात जर तो त्याच्यातून रोजगार मिळत असेल, तर मग तो कुठला जरा दुय्यम काम सुद्धा करत आहे. म्हणजे पहिलं नित्य काम पण करत आहे, दुय्यम काम पण करत आहे. तर ते कोणतं झालं? UPSS. त्यानंतर चालू साप्ताहिक दर्जा म्हणजे विकली दर्जा, आणि चालू दैनिक दर्जा म्हणजे डेली. ओके, डेली आहे, विकली आहे, आणि वर्षभरासाठी. आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं? बेरोजगारी हा टॉपिक बघितला. याच्यामध्ये आपलं बेरोजगारीचा दर वगैरे किती आहे, आपल्या जी आर्थिक पाहणी अहवाल आहे त्याच्यामध्ये दिलंय. मी उद्याच्या लेक्चरमध्ये तो डेटा ॲड करून तुम्हाला सांगेल, आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण लोकसंख्या हा टॉपिक डिटेलमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा जे काही केले त्याच्यामध्ये काय काय अजून महत्त्वाचे ॲडिशन करू शकतात. म्हणजे तुम्ही अजून याचं काही आकडेवारी कशाशी, म्हणजे आकडेवारी आहे जी आपल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये येते, ती आकडेवारी तुम्ही काय करा, बघून घ्या. तसं तर मी उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कळवेल. ओके, थांबूया आपण आजच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.